أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولله غيب السماوات والأرض وما أمر الساعة إلا كلمح البصر أو هو أقرب إن الله على كل شيء قدير. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد. کل جو کنتی آیت و تلاوت کرنے کے لیے ہوتی تھی بہتر اللہ تعالیٰ دون مثالیہ دون اللہ ची مخلوق بہتر فرق واضح کہلو ہوतो आणि सांगलो होतो की अल्लाह ती कोणती मखलूक अल्लाहचे बराबर या अल्लाहचं पार्टनर या शरीक जाऊ शकले नाही. इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली ते याच्या भीतर को मुशरिकीन मक्का सुदरमने एक खास एतराज़ नकल करून तिजो जवाब देऊन गेला. फरमावता अल्लाह ताला वलिल्लाहि गैबुस समावाति वल अर्द आसमानाचे आणि जमिनीचो गैबचो इल्म सिर्फ अल्लाह सल्लो. वमा अम्रु साअति इल्ला कलमहिल बसरी औ हुवा अक़रब क़ियामतेचो मुआमिला दोले झापूच्या बरीन बल्कि तेजानो दक्कन जातलो. इन्नल्लाह अला कुल्ली शैइन क़दीर अल्लाह ताला हर चीज़े ऊपर कादिर वाटे. मुशरिकीन आम तौर पर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कहते त्यांना समजवते होते आणि क़ियामतेचो हवाला देते होते कि मेला मग अल्लाह ताला दोबारा आमका समज जिंदा करतलो सवाल करतलो तेजो जवाब देऊ खास ही सब चीज़ों जे कहता अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगते होते. तेन पूछते होते कितना इतली वा क़ियामत ये क़ियामत इतली बोलता ना कितना होते हैं सर खाली अक्का खाला जगह पले इसी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असं मजाक उडवत होते. हिंगा अल्लाह ताला तर्फीन सांगून गेले दोन चीज़ों सांगले. एक सांगले वलिल्लाहि गैबुस समावाति वल अर्द गैब बल्लान जे कोणती चीज़ों आमचे दोला देखू सके नाही या आम्ही कानीन ऐकू सके नाही या आम्ही महसूस करू सके नाही ती चीज़ों गैब बलतात. दोला देखे न दिल्ली चीज़ों निकू नसली चीज़ों आसमाना वाली चीज़ों ज़मीनी भीतरली चीज़ों फौसे कानातले ती मगली ज़िंदगी ये सब चीज़ों गैब हैं. जन्नत दोज़ख कब्र सो अजाब या कब्र भीतर जे काही चीज़ों जातली इका सब गैब बनता. इसी का क़ियामत जे कोणते ऊँचे से एक गैब चीज़ पोशीदा चीज़ कुन्या कल्ला है तासब अल्लाह ताला पहली चीज़ सांगलं ज़मीनी आणि आसमाना ऊपर जे केटली पोशीदा चीज़ों से गैबती चीज़ों ये तो सब इल्म सिर्फ अल्लाह सल्लो बीजी कुन्या इल्म ना नबिया को कुल्ली तौर पर गैब से इल्म गन गेलना जे केटली चीज़ों गैबची अल्लाह ताला आपले नबिया सांगलाटे तेटलीच चीज़ों त्यांका कलूचे ते यानो त्यांका ज़्यादा सांगा कुल्ला आला त्यांका अल्लाहचे नबियाकडे सांगले की तुम्ही सांगा कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला अअलमुल गैब वला अक़ूलु इन्नी मलक तुम्ही सांगा की माझ्याकडे अल्लाहचो खजाना नाही गैबचो इल्म म्हाका नाही मी हे को तुमका सांगेना की मी फरिश्तो बोलू. ही अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्फीन तोडीन काढून गेले की तुम्ही सांगा की गैबचो इल्म म्हाका देऊन गेला नाही. हा जे कोणती चीज़ो अल्लाह ताला त्यांका सांगलो ती चीज़ो उम्मते सांगले ते क़ियामते बगलाची भली सर निशानियों सांगले की का अल्लाह ताला त्यांका सांगलो भली सर इथली चीज़ों आपले ज़माना जिथे ओळखू सका हज्जे वतनीन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि सम्मो पहिलो एकच हज केले अल्लाहचे रसूल इस्लाम भितर एहराम बांधता एहरामची भली सर किस्मे राहता हज्जे इफ्रात बल्ला खाली हज्जेसो एहराम बांधून वचूचे तमत्तु बल्ला हिंगाच्या उमरासो एहराम बांधून वचूचे उमरा करून एहराम काढूचे बीजे हज्जे टायमार एहराम बांधूचे आम्ही समजो कशी करतात. अल्लाहचे रसूल जे घेता वतनीन सम्मा एहराम बांधून सांगले इफ्रात थोडे पुढे गेला मग अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून गेले इशी बांधून इथले एटलो दिस तर एहराम भितर राहूचे भल्ली तकलीफ जातली मनशा तासब अल्लाहचे रसूल सहाबाकडे सांगले
કે જે કોનાકડે કુરબાનીસો જાનવર નાય તેન મક્કા ગેલામાં ગુમરાહ કરું છે અને આપણો એહરામ કાઢું છે. आणि जे घेता हज्जेचो टायम येतलो मिना वचूचे टायमार तेन्ना एहराम घातल्यान पुजा. अल्लाहच्या रसुलाकडे कुर्बानीचो जानवर होतो, भले सर साहाबाकडे होतो. जे कोणाकडे कुर्बानीचे जानवर होते ते तो एहराम काढू शकते नव्हते. तसं अल्लाहचे रसूल सासलम जे घेता पडले की सहाबा अल्लाहचे रसूल एहराम काढण्यावर भलेच काढू तयार झाला. तर अल्लाहचे रसूल सासलम बोलले की मग वसून का जाऊचे होते, अगर मग पुढे कच करते तरी मेको होकच एहराम मानतो जे कोणतं तुमका त्या सांगते वाटे, चूंकि मागा पुढे कळते नव्हते. तसं मी जानवर को आपल्या सरी घेऊन आलो, तसं मी काढू शकणार. जिनका उनको पडले येवची का चीज होती ते अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कळते नव्हते. तसं एक हुक्म पुढे एक सांगले, पाठीकडे एक सांगले. इशिकच कुराना भीतर असे 5 फैसले अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिले. अल्लाह तर्फीन तंबी आली इशी नो इशी केला निक्के नो म्हणून. हे उनको पडता पुढे का जाऊची चीजो गैबची चीजो हे अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्ली सांगून गेले. जे घेतले सांगले तेटली उम्मते पावत केले. तसं ही चूंकि क़ियामत गैबची चीज क़ियामतच्या दिवसा दुसरे ठवर को अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगून गेले की यसअलूनका अनिस्साअति अय्याना मुर्साहा. क़ियामते बारात पूछतात की हे कित्ता येवचे, कुल इन्नमा इल्मुहा इंदा रब्बी. तुम्ही सांगा हे जो इल्म म्हणजे परवरदिगाराकडे असलो माझ्याकडे नाही. तसं हिंगा पहिला अल्लाह ताला सांगलो की चूंकि क़ियामत या अजाब येवचे ही गैबची चीजो ही कोण्या सांगल नाही, अल्लाहकच करूचे. अल्लाह जे कोणा सांगता त्यातली चीजो तेंका कळता. तेजे मग सांगले वमा अमरु साअति इल्ला कलमहिल बसरी अव अखर. क़ियामत एक कोल्लो मामिला सगळी दुनिया तेजे भितर तबाह आणि बर्बाद जातली, दोबारा जिंदा करूचे एवढं हिसाब किताब. अल्लाह सांगता की अल्लाहकडे ही चीजो काय वडली नाही. डोले धापता धापूर किशी उघडता सर काय टाइम लागता है, हाथ हालव टाइम लगता, पाय हालव टाइम लगता. दुनिया भीतर सामान दखन जाऊचे दोरीन बनवचे डोले मारूचे इसी मारूचे का टाइम लगतात. अल्लाह बोलता क़ियामत येसो सगलो मामिला क़ियामत हाडवचे क़ियामते दिसा सगलो हिसाब किताब घेऊनचे एटली इसी अल्लाह सबब की किसी डोले आम्ही मारतात, बल्कि तेजानो इसी बोलतात अल्लाह ताला. अल्लाहकडे काय मुश्किल नाही. तसं अल्लाह बोलता क़ियामत जब साआ बोलला एक मुतय्यन वक्त अचानक इतली क़ियामत येऊन पुढे इशी जातले तिशी जातले पहिल्या तुम्ही तयारी करा वॉर्निंग दिले इशी तर काय नाही फट करून क़ियामत येतली. तसं अल्लाह ताला जे की क़ियामती तस्किरा आयलो सांगलो तुम्ही तयारी करा. आखिरते भीतर फौसे अल्लाहकडे का जवाब देऊ का ते तयारी करा. क़ियामत केत्ता येतली हे पुसून फायदा नाही, येतली बरोबर पक्का कळता. त्यासबब तुम्ही तयारी करून धरवा. पाच टायमार हज्जे वतीने जाता बोला विजा मारून मिळणार दक्कन. त्यासोबत जे कोणते ट्रॅव्हल्सवाले सांगतात तुम्ही पुरा तयारी करून धरवा, तुमका किशी विजा मारून आली तशीच भार पडू का बोलतात. ती माझे बोड्या वक्ता पुढे का तयार जाऊन बेसतात. बारशे मला एक हफ्ता 2 हफ्ता वेट करू काच पडता. लेकिन जे किशी विजा मारून आली दुसरी जागा भार पडू का पडता. असं पहिला दोन का तयार धरत शिकस क़ियामत एटलो को टाइम देवचे ना एक दिसाचो को टाइम मिळूचे ना खट करून येऊचे. असं पहिला का ह्याची तयारी करून आम्ही धरू का पावसे अल्लाहकडे आमका जवाब देऊ का तरी त्याची का तयारी करू का हे आमचे काम. बाकी अल्लाह क़ियामत हाडूचे जाणून अल्लाहकडे काय मुश्किल नाही. क़ियामतीचे जे कोणते फैसले करूचे असे अल्लाहकडे काय मुश्किल नाही. एक चुटकी भीतर जाऊची चीज ही हे डोले मारूचे को आमचे सबब सांगले हे जाणं धाकली मिसाल इन्सानाकडे नाही. इन्सानाकडे हे जाणं धाकली मिसाल राहते तरी अल्लाह समजवच्या सब ते को सांगतो. असं अल्लाहकडे ही चीज काय मुश्किल नाही, आमचे सबब मुश्किल आम्ही हे जे सबब तयारी करूचे. आणि अल्लाह सांगलो लाल भीतर इन्नल्लाह अला कुल्ली शैइन कदीर. अल्लाह हर चीजे ऊपर सबस कादिर वाटे. कोणती चीज करूचे अल्लाह मुश्किल नाही. कोणी प्रेशर घालून अल्लाह दबवू सकेना या कोणती चीज मुश्किल आहे बोलून अल्लाह सोडू सकेना. कन्यू ना हर चीज अल्लाहकडे मुमकिन असे. त्या सबब ही आयत भीतर एक आमका होस पैगाम देऊन गेला की क़ियामत अचानक येतली. त्या सबब क़ियामत येऊ पुढे येऊचे यकीनी अचानक येतली येऊ पुढे आम्ही का तयारी करू शकतात. आम्ही समूतेची तयारी करते राहून जे अल्लाह ताला आमका सम्मा आपली मर्जीच्या मुताबिक सारून क़ियामत दिसा जे कोणतो हिसाब किताब असे ते आसान करूच्या सबबनी की अमल करूची तौफीक देवा. आमीन. व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.